नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. ग्रामीण भागामध्ये व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुणांचं आयुष्य आणि त्याचसोबत त्या तरुणांच्या आई वडिलांसह त्यांचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं, उघड्यावर येतं. त्यामुळं पंढरपूर तालुक्यातील तुंगतमध्ये महिलांनी अक्षरशः उपोषण सुरू केलेलं आहे. यावेळी अनेक महिलांनी व्यसनाधीनतेमुळं त्यांच्या मुलांची अवस्था काय झालेली आहे, त्यांचा संसार कसा उघड्यावर पडलेला आहे, याचं गाऱ्हाणं मीडियासमोर मांडले. बघा या महिलांचं नेमकं मनोगत काय आहे ते. आज आणलं खायला बाहेर पुन्हा यांचा रात्रभर त्रास ऐकून घ्यायचं. कडूपट बंद झाली पाहिजे, कधी पार केलं पाहिजे. जर फिरून जर दारू विकत असं करतील आणि जी जागा देतील त्याच्यावर फोन नंबर सगळं बंद झालं पाहिजे. माझ्या मुलीने भरला, माझ्या मुली सर्व्हिसला आहे म्हणून खर्च केला मुलीने. ही मुलं असून यांना काय करायचं, ही काय उपयोगाची आहे की? तुम्ही जर पोलीस डिपार्टमेंट जर येऊन जर त्या माणसांना तुम्ही बघत नाही, त्यांची दारूबंदी करत नाही, तर मग तुमचा सपोर्ट कशाला आम्हाला पाहिजे? बायकांनी पास घेऊन घरात मेल्यावर तुम्हाला कळणार आहे का ही बायका मेल्या म्हणून? विचार करा. तुम्ही काय करता? तुम्ही आजपर्यंत काय केलं तुम्ही त्या दारूच्या लोकांवर? तुम्ही का त्यांना धरत नाही? तुम्ही येताय, हप्ता घेऊन जाताय, तुम्ही येताय, त्यांना पण अगोदरच करता. तुमचं दारूचं धंदा बंद करा, तुमची दुकानं बंद करा. हे कशासाठी असं होतंय? मग बायकांनी घरात पास घेऊन मेल्यावर तुम्हाला समजेल का? मग त्यांच्या आयाने पाहिजे तर मित्र दारू पाहतात, मग मित्र घरात का आणून देत नाही? ती बाजार आहे त्याची लेकरं बाळ उपाशी बसत्याची, बायको उपाशी बसते, आई बाप उपाशी बसत्याची. ती का जगवत नाही ती मित्र? पाठोळ करा मित्र बसलेले असते ती काय सगळी? दारूबंदी या गावाची झालीच पाहिजे. नाही झाली तर काय पोलीस स्टेशनला येऊन आत्महत्या करतेला ह्याचा तुम्ही विचार करा.